नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक अर्जुन भागवत, सहाय्यक प्राध्यापक, सध्या वाणिज्य विभागाचा विभाग प्रमुख म्हणून रयत शिक्षण संस्थेच्या SM जोशी कॉलेज, हडपसर, पुणे या ठिकाणी कार्यरत आहे. विद्यार्थी मित्रांनो, SYBCom सेमिस्टर 3 मध्ये आपला जो कंपल्सरी विषय आहे, एलिमेंट्स ऑफ कंपनी लॉ, कंपनी कायद्याची मूलतत्वे त्याला मराठीत असं म्हटलं जातं, या विषयाचं आपलं तिसरं लेक्चर आहे. विद्यार्थी मित्रांनो, या विषयामध्ये आपला जो पहिला टॉपिक आहे तो म्हणजे भारतीय कंपनी कायदा 2013 ची पार्श्वभूमी. इंग्लिशमध्ये त्याला बॅकग्राऊंड ऑफ द इंडियन कंपनी ॲक्ट 2013 असंही आपण त्याला म्हणतो. तर या टॉपिकला आपण सुरुवात ऑलरेडी केलेली आहे. या टॉपिकमधलं आपलं हे आजचं तिसरं लेक्चर आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपणाला चांगलं माहीत आहे की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांच्या मार्गदर्शक तत्वानुसार SYBCom हे वर्ष चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम CBCS या पॅटर्नच्या अंडर आहे आणि जो नवीन सिलेबस आहे तो 2019 पासून लागू झालेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाचं निवेदन या ठिकाणी मी करू इच्छितो. पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्था सातारा या संस्थेचा हा एक सामाजिक उपक्रम आहे. विविध विषयांचे दर्जेदार व्हिडिओ बनवून समाजातील सर्व स्तरातील विद्यार्थ्यांपर्यंत हे व्हिडिओ पोहोचविणे हाच आमचा महत्त्वाचा प्रमुख उद्देश आहे. सदरचा व्हिडिओ हा अनेक संदर्भ ग्रंथांचा उपयोग करून फक्त शैक्षणिक उद्देशासाठीच तयार करण्यात आलेला आहे. हा व्हिडिओ तयार करण्यापाठीमागचा आमचा कोणताही व्यावसायिक हेतू नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, माझ्या या तिसऱ्या लेक्चरमध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो. या अगोदर पहिल्या माझ्या लेक्चरमध्ये मी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला CBCS पॅटर्न काय आहे आणि त्याच्यामध्ये मार्क्स कसे डिवाइड झालेले आहे, गुणांचं कसं विभाजन झालेलं आहे हे मी तुम्हाला सांगितलं. त्यामध्ये 100 गुणांपैकी 70 मार्क विद्यापीठाची परीक्षा आणि 30 मार्क विद्यार्थी मित्रांनो हे इंटरनलसाठी आहेत. त्यानंतर दुसऱ्या माझ्या लेक्चरमध्ये विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला आपला हा जो विषय आहे एलिमेंट्स ऑफ कंपनी लॉ या विषयाचा तिसऱ्या सेमिस्टरचा जो सिलेबस आहे त्यामध्ये जे 4 टॉपिक आहे त्या 4 टॉपिकची ओळख करून दिली आणि जो पहिला टॉपिक आहे त्यामध्ये आपणाला काय काय शिकायचं आहे हे मी तुम्हाला सविस्तररित्या सांगितलं होतं. तर विद्यार्थी मित्रांनो, याच पहिल्या टॉपिकमध्ये आपला जो पहिला घटक आहे तो आज आपण शिकणार आहोत. यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या टॉपिकमध्ये जो पहिला घटक आपणाला शिकावयाचा आहे तो म्हणजे भारतीय कंपनी कायदा 2013 ची पार्श्वभूमी. हा घटक आपणाला विद्यार्थी मित्रांनो आजच्या लेक्चरमध्ये शिकावयाचा आहे. तर तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं मी पुन्हा एकदा माझ्या या लेक्चरमध्ये स्वागत करतो आणि आता आपण पुढे वळूया. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपणाला भारतीय कंपनी कायदा 2013 ची जी पार्श्वभूमी पाहायची आहे ही आपण एकूण 3 टप्प्यामध्ये पाहणार आहोत. या घटकाचा अभ्यास आपण एकूण 3 टप्प्यामध्ये करणार आहोत. तर आपण पहिल्या टप्प्याला सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो, भारतीय कंपनी कायदा 2013 ची पार्श्वभूमीचा पहिला टप्पा आहे तो म्हणजे ब्रिटिश राजवट. आपणाला सर्वांना माहीतच आहे की ब्रिटिश हे भारतामध्ये आले ते म्हणजे व्यापारी म्हणून आले होते आणि आपण सहज म्हणतो की ब्रिटिश भारतामध्ये आले, व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते झाले. अगदी बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो. ब्रिटिश आपल्या देशामध्ये हे खरं तर व्यापारी म्हणूनच आले होते.
ते जेव्हा आले तेव्हा विद्यार्थी मित्रांनो त्यांनी आपल्या भारत देशाचा अभ्यास केला आणि त्यांच्या असं लक्षात आलं का इथं उद्योग व्यवसाय आणि कंपन्या मोठ्या पद्धतीनं टाकता येतील आपणाला आणि उद्योग व्यापारातूनच आपण या देशावर नियंत्रण ठेवू शकतो. म्हणून त्यांनी अजून थोडा अभ्यास केला की इथले जे भारतातले उद्योग व्यवसाय आहे त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष असा कायदा नाही आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो ब्रिटिश सरकारनं सर्वप्रथम 1850 साली इंग्लंडच्या संसदेमध्ये सर्वप्रथम भारतासाठी कंपनी कायदा पास केला. विद्यार्थी मित्रांनो भारताचा पहिला कंपनी कायदा हा ब्रिटिश राजवटीमध्येच त्यांनी 1850 साली इंग्लंडच्या संसदेत पास केलेला आहे. म्हणजे भारतीय कंपनी कायदा तसा ब्रिटिशांच्या कालावधीतच ब्रिटिश जेव्हा भारतामध्ये आले तेव्हाच 1850 साली त्यांनी पास करून ठेवलेला होता. तर हा जो कायदा त्यांनी संमत केला किंवा पास केला तर विद्यार्थी मित्रांनो त्यांचा उद्देश काय होता तर पहा मी साधारणतः 4 उद्देश या ठिकाणी मांडलेले आहेत. काय होता त्यांचा उद्देश तर विद्यार्थी मित्रांनो त्यांचा पहिला उद्देश होता आपण जे भारतात आलेलो आहोत तर भारतामधल्या कंपन्या व इथले उद्योग व्यवसाय यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांनी तो कायदा संमत केला. त्यानंतर भारतामध्ये ज्या नवीन कंपन्या स्थापन होणार आहे किंवा ज्या पूर्वीपासूनच्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांची रीतसर नोंदणी करून घेणं, त्यानंतर ज्या कंपन्यांची नोंदणी झालेली आहे त्या कंपन्यांना एक संघटित व्यक्तिमत्व किंवा व्यक्तित्व देणं हा विद्यार्थी मित्रांनो त्या पाठीमागचा प्रमुख उद्देश ब्रिटिशांचा होता. त्यानंतर त्यांचा तिसरा महत्त्वाचा उद्देश असा होता की ज्या कंपन्या भारतामध्ये स्थापन झालेल्या आहेत त्या कंपन्यांच्या सभासदांना आपल्या भागांचं हस्तांतरण करणं सोपं झालं पाहिजे. इवन त्यांना ते हस्तांतरण करणं मुक्त पद्धतीनं जमलं पाहिजे. म्हणजेच काय मुक्त हस्तांतरण करणं हा त्या पाठीमागचा प्रमुख उद्देश होता विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर 4 नंबरचा त्यांचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे सभासदांना मर्यादित जबाबदारीचं तत्त्व प्रदान करणं हा विद्यार्थी मित्रांनो त्यांचा महत्त्वाचा उद्देश या ठिकाणी होता. विद्यार्थी मित्रांनो ब्रिटिश सरकारनं हा कायदा संमत केल्यानंतर काळानुसार म्हणजे बदलत्या काळानुसार त्यांनी आपल्या या कंपनी कायद्यामध्ये वेळोवेळी बदल केले. कारण का आपणाला चांगलं माहीत आहे का ठराविक एक वेळ कधीही एकसारखी नसते. वेळ बदलत जाते. काळानुसार वेळ ही बदलते. काळानुसार मार्केट बदलतं. काळानुसार बाजारपेठ बदलते. ग्राहक बदलतात. इतर देशातली धोरणं बदलतात. अगदी त्याच पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो ब्रिटिश सरकारनं सुद्धा 1850 नंतर त्यांनी संमत केलेल्या या कंपनी कायद्यामध्ये वेळोवेळी बदल केले आणि ज्या ठिकाणी त्यांना आवश्यक वाटलं त्या ठिकाणी त्यांनी हाच कंपनी कायदा पुन्हा नव्यानं सुद्धा सुरू केला. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो हा साधारणतः पहिला टप्पा आपल्याला भारतीय कंपनी कायद्याचा सांगता येईल जो का ब्रिटिशांच्या राजवटीत साधारणतः कंपनी कायदा हा पास झालेला आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण आता वळूया दुसऱ्या टप्प्याकडे. काय आहे दुसरा टप्पा तर या टप्प्याला आपण आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा हा दुसरा टप्पा आहे. ठीक आहे. पहिला टप्पा काय होता तर ब्रिटिश सरकारच्या कालावधीतला होता. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो कंपनी कायद्याचा दुसरा टप्पा सुरू झाला. हा दुसरा टप्पा कधी सुरू झाला तर आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर. आता आपणाला चांगलं माहीत आहे की 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं. ब्रिटिश आपला देश सोडून
निघून गेले. आता ब्रिटिश आपला देश सोडून गेले म्हटल्यावर त्यांचा कंपनी कायदा ठीक आहे, तो तसाच इंडियामध्ये साधारणतः होता. परंतु भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर भारतामध्ये नवीन कंपनी कायद्याची गरज निर्माण झाली. कारण का आता सरकार बदललं. पूर्वी ब्रिटिश सरकार होतं, आता स्वतंत्र भारताचं सरकार आलं. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आपल्या स्वतंत्र भारतामध्ये आपल्या भारत सरकारनं 1 एप्रिल 1956 पासून नवीन कंपनी कायदा अंमलात आणला. आपणाला पाठीमागं सिलेबसला किंवा अभ्यासक्रमामध्ये सुद्धा हा कायदा होता, कंपनी कायदा 1956. तर अगदी बरोबर विद्यार्थी मित्रांनो, हा कंपनी कायदा 1956 जो आहे हा स्वतंत्र भारताचा कायदा होता. जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यानंतर 1 एप्रिल 1956 पासून हा नवीन कंपनी कायदा भारतामध्ये अस्तित्वात आला. विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर आपणाला चांगलं माहीत आहे की वेळ ही बदलत जाते, देशातील आर्थिक परिस्थिती बदलत जाते आणि देशामध्ये बाजारपेठा, ग्राहक किंवा इतर व्यवसायाशी, कंपन्यांशी, उद्योग संस्थांशी रिलेटेड ज्या गोष्टी असतात या सुद्धा काळानुसार बदलत जातात. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, हा जो कायदा 1956 साली संमत झालेला आहे यामध्ये सुद्धा वेळोवेळी बदलत्या काळानुसार दुरुस्त्या करण्यात आल्या आणि वेळोवेळी त्यामध्ये सुधारणा देखील करण्यात आल्या. त्यानंतर आपणाला चांगलं माहीत आहे विद्यार्थी मित्रांनो की 1991 पासून LPGचं युग आलं. आता LPGचं युग म्हणजे काय, तर त्यालाच उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण असं म्हणतो. तर उदारीकरण म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, तर विद्यार्थी मित्रांनो, उदारीकरण म्हणजे आपल्या भारत देशानं उदारमतवादी अर्थव्यवस्था स्वीकारली. खाजगीकरण म्हणजे काय, जे सरकारच्या नियंत्रणाखालचे जे व्यवसाय होते त्याला खाजगीकरण करण्यासाठी किंवा त्याला खाजगीकरण करण्यासाठी परवानगी देण्यात आली. आणि जागतिकीकरण म्हणजे काय, तर संपूर्ण जग एक बाजारपेठ बनली आणि कोणत्याही देशातल्या कंपन्या कुठेही दुसऱ्या देशामध्ये आपला उद्योग व्यवसाय स्थापन करायला लागल्या. तर हे LPGचं युग 1991 साली आलं जगामध्ये आणि हे LPG ही जी कन्सेप्ट आहे ही आपल्या भारत देशानं सुद्धा स्वीकारली. विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यामुळं काय झालं, जागतिकीकरणामुळं काय झालं की विदेशातल्या कंपन्या आपल्या भारतामध्ये यायला लागल्या आणि आपला उद्योग व्यवसाय किंवा आपल्या कंपन्या या स्थापन करायला लागल्या. खाजगीकरणामुळं काय झालं का जे सरकारच्या कंट्रोलमध्ये, नियंत्रणामध्ये जे उद्योग व्यवसाय होते ते खाजगीकरणासाठी बहाल झाले, त्यांना त्यामुळं मुक्त परवानगी मिळाली. उदारीकरणामुळं काय झालं, ज्या ज्या व्यवसायांना अतिशय कडक असे अटी आणि नियम, बंधनं होती ती आपल्या भारत सरकारनं हटवली. त्याच्यामुळं काय झालं विद्यार्थी मित्रांनो, LPGमुळं भारतामध्ये इतर जागतिक पातळीवरच्या कंपन्यांची संख्या वाढली आणि भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर उद्योग व्यवसाय वाढू लागला. त्यामुळं काय झालं, भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासाला वेग आला. आपली भारतीय अर्थव्यवस्था ही वेगानं पुढे जायला लागली. निश्चितच आता आपण कॉमर्सचे विद्यार्थी आहोत. एखाद्या देशामध्ये जर उद्योग, व्यापार, व्यवसाय, कंपन्या जर वाढत असेल तर निश्चित पद्धतीनं त्या देशाची अर्थव्यवस्था वाढते, तिचा विकास होतो. अगदी बरोबर विद्यार्थी मित्रांनो, त्याच पद्धतीचं काहीसं चित्र आपल्या भारत देशामध्ये 1991 नंतर आपल्याला पाहावयास मिळालं. त्याचा फायदा आपल्याला असा झाला का भारतीय कंपन्यांचा जागतिक पातळीवर विस्तार व्हायला लागला आणि त्याचबरोबर जागतिक कंपन्या भारतामध्ये आपला उद्योग व्यवसाय सुरू करायला लागल्या. आता त्यामुळं काय झालं, आपल्या भारत देशामध्ये जो पूर्वीचा 2 नंबरच्या टप्प्यातला कंपनी कायदा 1956 जो होता त्याच्यातले अटी, नियम किंवा कलम ही जरा थोडीशी कमी पडू लागली आणि ती कालबाह्य ठरू लागली. त्यामुळं काय झालं का ही जी बदललेली परिस्थिती आहे
हे जे बदललेलं युग आहे, हे जे बदललेलं जागतिकीकरणाचं युग आहे, या बदलत्या परिस्थितीमध्ये, या बदलत्या खाजगीकरणामध्ये आणि या बदलत्या उदारीकरणामध्ये नवीन एखादा कायदा निर्माण करावा की काय, अशी परिस्थिती किंवा असा प्रश्न आपल्या भारत सरकारसमोर पडला. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, परिस्थिती बदलली तर कायदे बदलावे लागतात. अगदी त्याच पद्धतीनं आपल्या देशाला सुद्धा बदलत्या परिस्थितीनुसार आपल्या कायद्यामध्ये बदल करण्याची गरज निर्माण झाली. अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो, भारतीय कंपनी कायदा 2013 कसा आला याच्या दुसऱ्या टप्प्यात आपण आहोत. तर हा जो दुसरा टप्पा आहे, हा भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा आहे. ठीक आहे. आता आपण विद्यार्थी मित्रांनो तिसऱ्या टप्प्यात प्रवेश करतोय. तिसऱ्या टप्प्यात काय झालं? LPGचं युग आहे. जागतिक कंपन्या भारतामध्ये येत आहे. आपल्या कंपन्या सुद्धा जागतिक लेवलला जाण्याचा प्रयत्न करत आहे. ठीक आहे. याच्यामुळं या ग्लोबल इन्व्हायरमेंटमुळं किंवा या जागतिक पर्यावरणामुळं आपले भागधारक आपल्या भारतातले उद्योजक व आपलं भारत सरकार यांचं हित आणि त्यांचं हितसंबंध जोपासण्याची गरज निर्माण झाली विद्यार्थी मित्रांनो. आणि त्यांचं संरक्षण हे झालंच पाहिजे. कारण का? भागधारक कंपन्यांना काय देतात? भागधारक कंपन्यांना पैसा देतात. कशाच्या रूपानं देतात? तर भागांच्या रूपानं देतात. आणि कंपन्यांचे खरे मालक हे भागधारक असतात. उद्योजक कोण आहे? आपल्या भारतातलेच आहेत. ते काय करतात? आपला पैसा किंवा भांडवल, त्यानंतर आपलं डोकं किंवा आपला मेंदू किंवा आपलं जे स्किल आहे ते वापरून ते काय करतात? भारतामध्ये आपला उद्योग व्यवसाय वाढवतात. का? ज्याचा फायदा आपल्या देशाला होतो. रोजगार तर मिळतो, प्लस आपल्या देशाची अर्थव्यवस्था सुद्धा सुधारते. त्यानंतर आपलं सरकार, आपल्याला चांगलं माहीत आहे की आपलं भारत सरकार आपल्या देशाची ही साधारणतः प्रगती करत असतं. आपल्या देशाच्या अनेक घटकांसाठी आपलं सरकार हे झटत असतं. त्यामुळं ही जी बदलती परिस्थिती आहे 1991 नंतरची, त्या बदलत्या परिस्थितीमध्ये भारतीय कंपनी कायदा 1956 यातील काही अटी कमी पडायला लागल्या आणि त्यातूनच नवीन कंपनी कायद्याची आवश्यकता निर्माण झाली. मग आता असं आपल्या भारत सरकारला जाणवू लागल्यानंतर भारत सरकारनं लगेच तिसऱ्या टप्प्यामध्ये 2009 साली भारतीय लोकसभेमध्ये कंपनी बिल 2009चा ठराव मांडला. 2009 साली भारतीय लोकसभेत कंपनी बिल 2009चा ठराव आपल्या भारत सरकारनं मांडला. या ठरावावर दोन्ही पक्षांच्या साईडनं रीतसर चर्चा झाली आणि चर्चेनंतर तो ठराव, कंपनी बिल 2009चा मसुदा संसदेच्या वित्त समितीकडे विद्यार्थी मित्रांनो पाठविण्यात आला. कारण का आपणाला चांगलं माहीत आहे का कोणताही कायदा नवीन आणावयाचा असेल किंवा जुन्या कायद्यामध्ये जर बदल करावयाचा असेल तर त्याच्यावर अभ्यास केला जातो आणि संबंधित जी कोणती समिती असेल तर त्या समितीकडे तो पाठवला जातो आणि समिती त्याच्यावर निर्णय देते आणि मग तो कायदा साधारणतः पुन्हा आपल्या सरकारकडे येतो आणि सरकार तो पास करत असते. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो 2009 साली भारतीय लोकसभेमध्ये कंपनी बिल 2009चा ठराव पास झाला. हा ठराव आणि कंपनी बिल 2009चा मसुदा संसदेच्या वित्त समितीकडे पाठवला गेला. अतिशय महत्त्वाची समिती आहे का जी समिती महत्त्वाचे निर्णय साधारणतः घेत असते. वित्त समितीने या ठरावाचा, या कंपनी बिल 2009चा रीतसर अभ्यास केला. त्यातले सगळ्या गोष्टी त्यांनी बारकाईनं पाहिल्या आणि वित्त समितीचा 31 ऑगस्ट 2010 रोजी अहवाल हा त्यांनी पुन्हा संसदेकडे सादर केला. विद्यार्थी मित्रांनो,
ठीक आहे. मग आता कदाचित त्यांनी त्याच्यामध्ये काहीतरी त्रुटी राहिल्या असतील, काहीतरी त्यांनी सजेशन्स केले असेल, काहीतरी ॲड करा, काहीतरी डिलीट करा, असं काहीतरी विद्यार्थी मित्रांनो त्यांनी सांगितलं असू शकतं. तर वित्त समितीनं 31 ऑगस्ट 2010 रोजी त्यांचा अहवाल हा कंपनी बिल 2009 विषयीचा त्यांनी सादर केला विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो कंपनी बिल 2011च्या मसुद्यावर विचार विमर्श करण्यात आला. म्हणजे संसदेमध्येच 2000 मागच्या पॉईंटमध्ये आपण जर पाहिलं तर वित्त समितीचा अहवाल 31 ऑगस्ट 2010 रोजी त्यांनी अहवाल सादर केला. मग या अहवालामध्ये त्यांनी काहीतरी करेक्शन सांगितले असतील. ते करेक्शन्स आपल्या भारत सरकारनं केले. त्यानंतर कंपनी बिल 2011 हा संसदेमध्ये मांडण्यात आला आणि त्या कंपनी बिल 2011च्या मसुद्यावर विचार विमर्श करण्यात आला. आणि पुन्हा तो जो अहवाल आहे किंवा ते जे डॉक्युमेंट आहे ते वित्त समितीकडे सादर करण्यात आलं. वित्त समितीचा पुन्हा 26 जून 2012 रोजी अहवाल सादर झाला. वित्त समितीने त्याच्यावर पुन्हा अभ्यास केला. कंपनी बिल 2011 या मसुद्यावर पुन्हा त्यांनी अभ्यास केला आणि वित्त समितीने 26 जून 2012 रोजी आपला अहवाल सरकारकडे सादर केला. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 18 डिसेंबर 2012 रोजी लोकसभेमध्ये ठराव संमत झाला. लोकसभेमध्ये हा ठराव संमत झाला की आता वित्त समितीने जो आपणाकडे अहवाल पाठवला आहे हा आता मंजूर करूया. म्हणून 18 डिसेंबर 2012 रोजी लोकसभेत एक ठराव संमत झाला आणि त्यानंतर सर्व गोष्टी भारतीय कंपनी कायद्याच्या फिक्स झाल्यानंतर वित्त समितीनं त्यांच्या मार्गदर्शनपर सूचना दिल्यानंतर 8 ऑगस्ट 2013 रोजी राज्यसभेने चर्चा करून भारतीय कंपनी कायदा 2013 संमत केला. अगदी बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो. लोकसभेमध्ये ठराव संमत झाल्यानंतर राज्यसभेमध्ये याच बिलावर, याच वित्त समितीने पाठवलेल्या अहवालावर जो का फायनल होता याच्यावर चर्चा करून राज्यसभेने 8 ऑगस्ट 2013 रोजी भारतीय कंपनी कायदा हा संमत केला. आता हा जो राज्यसभेमध्ये कायदा संमत झालेला आहे त्याच्यावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी पाहिजे आणि त्यांची संमती पाहिजे. म्हणून हा जो कायदा संमत झालेला आहे ते डॉक्युमेंट राष्ट्रपतींच्या सहीसाठी पाठवण्यात आलं आणि 29 ऑगस्ट 2013 रोजी आपल्या देशाचे माननीय राष्ट्रपती यांनी त्यावर स्वाक्षरी केली आणि त्या भारतीय कंपनी कायदा 2013ला विद्यार्थी मित्रांनो संमती दिली. माननीय राष्ट्रपतींनी संमती दिल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सांगायला आनंद होतोय की आपल्या भारत देशामध्ये तिसऱ्या टप्प्यातला भारतीय कंपनी कायदा 2013 हा 12 सप्टेंबर 2013 पासून संपूर्ण देशामध्ये लागू करण्यात आला. तर भारतीय कंपनी कायदा 2013 हा भारत देशामध्ये कधीपासून लागू झाला तर 12 सप्टेंबर 2013 पासून. तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे हा जो भारतीय कंपनी कायदा 2013 कसा आला तर हे आपण पाहिलं. तर भारतीय कंपनी कायदा हा काय नवीन नाही आपल्यासाठी. तर भारतीय कंपनी कायदा हा जुनी संकल्पना आहे. ती इंग्रजांपासून आलेली आहे. कशी आलेली? इंग्रज आपल्या देशात आले, त्यांनी अभ्यास केला. त्यांनाही असं वाटलं का भारतातले उद्योग व्यवसाय आणि कंपन्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी एका कायद्याची गरज आहे. म्हणून त्यांनी कायदा निर्माण केला. तर ब्रिटिश सरकारच्या कालावधीत जो कायदा होता कंपनी कायदा 1850 नंतर तो पहिला टप्पा झाला विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर त्यामध्ये इंग्रजांनी अनेक बदल केले, वेळोवेळी दुरुस्त्या केल्या. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो दुसऱ्या टप्प्यामध्ये स्वतंत्र भारताचा तो कालखंड होता. भारत देशाला आपल्या 15 ऑगस्ट 1947 साली स्वातंत्र्य मिळालं.
आणि स्वतंत्र भारतासाठीचा भारतीय कंपनी कायदा करणं गरजेचं होतं. म्हणून भारत सरकारनं त्याच इंग्रजांच्या भारतीय कंपनी कायद्याच्या आधारावरच नवीन भारतीय कंपनी कायदा 1956 पास केला. तो 1956 साली. त्यानंतर पुन्हा काही काळ गेला. 1991ला LPGचं युग आलं आणि परिस्थिती बदलली. विद्यार्थी मित्रांनो, स्थानिक स्वरूप हे जागतिक बनलं आणि जागतिक स्वरूप जर बनलेलं असेल तर आपणाला आपल्या कायद्यामध्ये बदल करणं गरजेचं वाटलं. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, तिसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजेच 2013 साली भारत सरकारने अतिशय महत्त्वाचे अथक प्रयत्न करून हा भारतीय कायदा, भारतीय कंपनी कायदा 2013 हा लागू केला आणि त्याची डेट, इम्प्लिमेंटेशनची जी डेट आहे ती 12 सप्टेंबर 2013. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. तर तुम्हाला जर परीक्षेमध्ये प्रश्न जर विचारला का भारतीय कंपनी कायदा 2013ची पार्श्वभूमी सांगा, तर आपणाला ही पार्श्वभूमी 3 टप्प्यात सांगता आली पाहिजे. तर ते 3 टप्पे कोणते? ब्रिटिश राजवटीमधील भारतीय कंपनी कायदा, त्यानंतर स्वतंत्र भारताचा भारतीय कंपनी कायदा आणि नवीन भारतीय कंपनी कायदा 2013 म्हणजे आत्ताचा. या 3 टप्प्यामध्ये व्यवस्थित एक साधारणतः कथा जशी असते, स्टोरी जशी असते, तसं तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. तुम्हाला या 3 टप्प्यावरूनच या पॉईंटचं उत्तर लिहिणं सहज शक्य होईल विद्यार्थी मित्रांनो. तर तुर्तास तरी एवढंच. तर या ठिकाणी माझ्या माहितीप्रमाणे मी तुम्हाला भारतीय कंपनी कायदा 2013ची पार्श्वभूमी जी आहे ही समजावून सांगितलेली आहे. जर कुणाला काही शंका असेल किंवा काही क्वेरी असेल किंवा काही या पॉईंटविषयी अजून काही माहिती हवी असेल तर कृपया त्यांनी मला या नंबरवर संपर्क केला तरी चालेल. खाली माझा मेल ID मी दिलेलाच आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबूया. भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.